इराण इस्रायल युद्धाचा फटका महाराष्ट्राला बसतोय का? डिझेल, पेट्रोल, ऑइल यानंतर चिंतेचा विषय आता गॅस सिलेंडरपर्यंत येऊन थांबला आहे. बघा सविस्तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत. तुमच्या घरात गॅस सिलेंडर आहे ना? कारण सध्या महाराष्ट्रात गॅस सिलेंडरबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. तर मुंबईत काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला गॅसच्या कमतरतेचा फटका बसू लागला आहे. नेमकं काय चाललं आहे आणि अचानक गॅस सिलेंडरबाबत अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? चला सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पुढे पण अशाच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी. महाराष्ट्रात सध्या LPG गॅस सिलेंडरबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही भागांमध्ये नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार देखील केली जात आहे. त्यामुळे अनेक गॅस एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा दिसू लागल्या आहे. विशेषतः शहरांमध्ये आणि उपनगरांमध्ये लोक सकाळपासूनच गॅस एजन्सीबाहेर उभे राहत आहेत. कारण त्यांना भीती आहे की जर वेळेवर सिलेंडर मिळाला नाही तर घरगुती कामांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. गॅस सिलेंडर हा आज प्रत्येक घरांमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. स्वयंपाकासाठी, हॉटेल व्यवसायासाठी आणि अनेक लहान उद्योगांसाठी LPGवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे जर गॅसचा पुरवठा कमी झाला तर त्याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर होतो. या परिस्थितीत सर्वात मोठा परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर होत असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात हजारो हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. या ठिकाणी स्वयंपाकासाठी कमर्शियल LPG सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र काही हॉटेल्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी असा इशारा दिला आहे की जर गॅसचा पुरवठा नियमित झाला नाही तर अनेक हॉटेल्सला आपला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवावा लागू शकतो. काही अहवालानुसार आधीच काही हॉटेल्सला गॅस सिलेंडर्स वेळेवर मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर ही परिस्थिती काही दिवस अशीच राहिली तर रेस्टॉरंट व्यवसायावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीमागे जागतिक घडामोडींचाही परिणाम असू शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे. सध्या मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढला आहे. काही ठिकाणी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि गॅस पुरवठा हा मध्य पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला तर त्याचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता असते आणि पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे LPG सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान काही गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट केलं आहे की गॅसचा मोठा तुटवडा नाही. त्यांच्या मते काही ठिकाणी तात्पुरत्या कारणांमुळे पुरवठा उशिरा होत असू शकतो. मात्र गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जास्त प्रमाणात सिलेंडर घेण्याची गरज नाही असंही सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक नागरिकांमध्ये चिंता दिसत आहे. काही ठिकाणी लोकांनी सोशल मीडियावर गॅस एजन्सीसमोर लागलेल्या रांगांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. काही नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांना वेळेवर सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे त्यांना काही दिवस वाट पाहावी लागते. यामुळे अनेक लोक प्रशासनाने या परिस्थितीकडे गंभीर लक्ष द्यावे अशी मागणी करत आहे. सध्या परिस्थिती किती गंभीर आहे याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांच्या मते ही तात्पुरती समस्या असू शकते आणि काही दिवसातच परिस्थिती सुधारू शकते. मात्र जर जागतिक परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली तर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रात सध्या गॅस सिलेंडरबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या रांगा, हॉटेल व्यवसायावर होणारा परिणाम आणि जागतिक घडामोडी यामुळे या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. आता सरकार आणि गॅस कंपन्या या परिस्थितीवर काय उपाययोजना करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुमच्या शहरात गॅस सिलेंडर सहज मिळतोय का? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा.